नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे जानकी आता सगळ्यांसाठी फराळ घेऊन येते. ती म्हणते आई, आजी आणि ती स्वतःच्या आईलासुद्धा इथे आता फराळ देते आणि म्हणते चला तुम्ही तिघींनीसुद्धा फराळ करून घ्या. आजी, तुम्हाला आवडतात तशा करंज्या झाल्या एकदम खुसखुशीत, तुम्हाला खूप आवडतील. तेव्हा इथे लताने हातामध्ये घेतलेली प्लेट खाली ठेवलेली असते. तेव्हा जानकी म्हणते आई काय झालं, अगं फराळ करून घे ना, तू पण काहीच खाल्लेलं नाही आहेस. तेव्हा इथे लता म्हणत असते नाही नको नको, खरंच मला नको, मला भूक नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आजी म्हणत असते अहो असं काय करताय, खा खा, कसं आहे ना, एकदा का असं फुक्कट खायला मिळालं ना की पोटभर खायचं असतं, कळतंय का तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लताला वाईट वाटतं, पण तरीसुद्धा ती हसत असते. तेव्हा ती म्हणत असते नाही नको नको, मला नको. तेव्हा जानकी म्हणते आजी असं का बोलताय तुम्ही माझ्या आईला, अहो सणासुदीच्या दिवशी तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या आईजवळ बोलताय, तिच्या मनाला काय वाटत असेल त्याचा थोडा विचार तरी करा. तेव्हा आजी म्हणत असते का, आम्ही का त्यांच्या मनाचा विचार करायचा, त्यांच्यामुळे आज आमच्यावरती जी परिस्थिती आली त्याचा विचार त्यांनी केला आहे का, आज आमचे जे हाल झालेत ना ते त्यांच्यामुळे झालेत. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की आजी, माझ्या आईकडून जी चूक झाली आहे त्याची जाणीव तिला आहे आणि पश्चातापसुद्धा झाला आहे. तुम्ही विनाकारण तिच्या मनाला असं लागेल असं बोलू नका, तिलासुद्धा वाईट वाटत असेल ना, आणि झालं गेलं सगळं विसरून जाऊया ना, त्याच गोष्टी उकरण्यात काय अर्थ आहे. आता जे काही झालं ते विसरून आपण पुढे जायला नको का. तेव्हा आजी म्हणते हो ग हो, अगदी बरोबर, तुझ्या आईची चूक आहे म्हणून, आणि तुझ्यामुळे सुद्धा ग आज खरं तर रणदिवेंवरती ही जी काही वेळ आली आहे ना ती तुमच्या दोघींमुळेच आली आहे ना, त्यामुळे तुम्ही दोघीजणी एकमेकींना सावरून तर घेणारच. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते अगं आई, तू जरा शांत हो ना, आजच्या दिवशी तरी माणसाला वाईट वाटेल असं काही बोलू नकोस, प्लीज शांत हो बरं. तेवढ्यातच तिथे अवंतिका येते आणि म्हणत असते की जानकी वहिनी हे बघा, अहो तुम्हाला माहिती आहे ते कॉलेजचे आहेत ना, हॉस्टेलचे मुलं आले होते, त्यांनी उरलेलं संपूर्ण पेमेंट केलं आहे, आपल्या ऑर्डरचे सगळे पैसे दिलेत त्यांनी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अवंतिका जानकीच्या हातामध्ये पैसे देते आणि जानकी सुमित्राच्या हातामध्ये पैसे देते. ती म्हणते आई हे घ्या, आपल्या ऑर्डरची पहिली कमाई तुमच्या हातात घ्या. तेव्हा सुमित्रा म्हणते अगं माझ्या हातात कशाला, तुझ्याकडेच ठेव. तेव्हा जानकी म्हणते आई अहो असं काय करताय, आपली पहिली कमाई आहे की नाही, मग ती तुमच्या हातातच द्यायला हवी ना. तेव्हा सुमित्रा म्हणते एक काम करा, हवं तर देवाच्या पुढ्यात ठेवा. जानकी म्हणते आई देवाच्या पुढ्यात ठेवलं काय, तुमच्या हातात दिलं काय, देणार तर तुम्ही आशीर्वादच आहात ना, आणि देवसुद्धा आशीर्वादच देणार आहे. तेव्हा आजी म्हणते सुमित्रे, अगं बाई तुझ्या सुनेला आहे ना गोड गोड बोलून कसं माणसाचं मन जिंकायचं ते अगदी बरोबर येतं हो. तेव्हा इथे आता लगेच अवंतिका म्हणते आजी काय करणार ना, आता एखाद्या माणसाच्या तोंडावरती जर सतत आता कारलंच असेल तर मग कुणाला तरी तोंडावरती गुळाचा खडा ठेवावा लागेलच ना, तोच इथे आपल्या जानकी वहिनीने ठेवला आहे. कारण गोड बोलण्याची अपेक्षा तुमच्याकडून तर काही ठेवायला नको ना, कारल्याच्या रसासारखंच तुमचं बोलणं असतं कडू कडू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते की जाऊ दे, त्याच विषयावरती जास्त काही बोलायला नको. जानकी आणि लता दोघींनासुद्धा आजीच्या बोलण्याचं वाईट वाटत असतं, पण प्रेक्षकांनो पुढच्या भागांमध्ये तरी इथे आजीचं भांडं मात्र फुटलंच पाहिजे. पेपर बदलण्यापासून ते दागिन्यांपर्यंतची माहिती देण्यापर्यंत सगळं काही इथे आजीने केलं आहे हे सुमित्रा आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या समोर आलंच पाहिजे, आणि आजीलासुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे, कारण ऐश्वर्याप्रमाणे आजीसुद्धा तेवढीच गुन्हेगार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुमित्रा म्हणत असते आई तू जरा गप्प बसतेस का, अगं आज लक्ष्मीपूजन आहे आणि आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी येणं हे तर चांगलं लक्षण आहे ना, मग आता ते आपण सेलिब्रेट करूया. अवंतिका जानकी चला लक्ष्मीपूजनाची तयारी करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी अवंतिका सुमित्रा लक्ष्मीपूजनाची तयारी करायला जातात. मात्र इथे आता लता आपल्या रूममध्ये जाऊन आता बसलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी आपल्या आईसाठी नवीन साडी घेऊन तिच्या रूममध्ये येते आणि जानकी म्हणत असते आई अगं हे काय,
लक्ष्मीपूजनाची तयारी झाली, तू सुद्धा आता तयार हो आणि चल ना, ही घे साडी. तेव्हा इथे लता म्हणत असते, नाही नको बाळा, अगं मी आता येत नाही गं, तुम्ही लक्ष्मीपूजन करून घ्या. जानकी म्हणते, आई अगं असं काय करतेस, सणासुदीच्या दिवशी तू अशी रूममध्ये एकटी बसणार आहेस का? बरं आई, माया कुठे आहे गं, माया दिसत नाही आहे. तेव्हा लता म्हणते, अगं मगाशी ती म्हणाली होती की तिचं काहीतरी काम आहे म्हणून ती बाहेर गेले. कुठे गेले, का गेले, मी तिला काही विचारलंच नाही गं. जानकी म्हणते, का आई, तू का तिला विचारलं नाहीस? आता खूप उशीर झाला, मगापासून दिसत नाही आहे ना, म्हणून म्हणाले. तेव्हा इथे लता म्हणते, आता कुणाला काही विचारायचं बोललं ना जानकी, की भीतीच वाटते गं, कारण आपल्यामुळे कुणाला काही त्रास व्हायला नको असं वाटतं गं मला. जसं माझ्यामुळे तुला त्रास झाला, माझ्यामुळे तुझ्या रस्त्यामध्ये काटे आले ना. तेव्हा जानकी म्हणते, आई तुला कुणी असं सांगितलं? हे बघ, खरं तर तुझ्यामुळे काही झालेलंच नाही आहे. हे जिच्यामुळे झालं आहे ना, तिला मी शोधून काढल्याशिवाय गप्प नाही बसणार आहे. हे बघ आई, झालं गेलं ते विसरून जा, नको आता त्याच गोष्टींचा विचार करू. तेव्हा जानकी म्हणते, आई तू मला सांग, माणूस जर आजारी झाला तर आपण लक्ष कशावरती देतो? आजारावरती लक्ष देतो की उपचारांवरती? तेव्हा लता म्हणते, उपचारांवरती लक्ष देतो. तेव्हा जानकी म्हणते, मग तसंच आपल्यावरती जर एखादं संकट आलं तर त्या संकटाचे लाड करत बसायचे, त्या संकटाला कुरवाळत बसायचं, की त्या संकटाशी दोन हात करायचे? त्या संकटातून कसं बाहेर पडायचं याचा विचार तर केला पाहिजेच ना, तरच आपण पुढे जात राहू, नाहीतर तिथेच अडकून नाही का पडू. हे बघ आई, आजींच्या बोलण्याचं ना जास्त वाईट वाटून घेऊ नकोस. अगं त्यांची सवयच आहे कडू बोलण्याची, तुला माहिती आहे ना. मी सगळ्यांचं सगळं प्रेमाने करते गं, पण तरीसुद्धा आजीच्या तोंडून मी कधीच माझं कौतुक ऐकून घेतलेलं नाही आहे. तेव्हा तू त्यांच्या बोलण्याकडे ना लक्ष नको देऊस. तेव्हा इथे लता म्हणत असते, कसं आहे ना जानकी बेटा, अगं मी तुझी आई असले ना तरीसुद्धा तू खूप धीराची आहेस गं, तुझ्यामध्ये सहनशक्ती खूपच जास्त आहे. तशी मी तेवढी धीराची नाही आहे गं बाळा. ह्या वयेमध्ये मला जास्त कडू बोलणं सहन होत नाही बाळा, नाही सहन होत मला. माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला आहे ना, त्यासाठी मी तुमची माफीसुद्धा मागितली. पण आता ज्या पद्धतीने मला इथे जे काही बोलणं ऐकावं लागतं ना, ते ऐकल्यानंतर मनाला चरे पडतात गं माझ्या, मला ते सहन होत नाही. आता ह्या वयेमध्ये जास्त कडू बोलणं मला ऐकवत नाही, ते मला सहनच होत नाही, असं आता लता जानकीला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे माया आलेली असते. तर मनोहर रुग्णालय या ठिकाणी, मनोहर रुग्णालय आणि पुनर्वसन केंद्र या ठिकाणी आता माया आलेली असते. ती आता आतमध्ये जाते. तेव्हा ऐश्वर्याने तिच्या मागावरती उभा ठेवलेला गुंड आता बघतो की मनोहर रुग्णालय पुनर्वसन केंद्र याच्यामध्ये आता माया गेलेली आहे. तेव्हा तो लगेच ऐश्वर्याला फोन करतो आणि ती माहिती पोहोचवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे माया तर त्या ठिकाणी गेले. रणदिवेंच्या घरी लक्ष्मीपूजनाची संपूर्ण तयारी करण्यात आलेली असते. जानकी दरवर्षीप्रमाणे आता सगळी तयारी करते. तेव्हा इथे आता नाना म्हणतात की चला लक्ष्मीपूजन करून घ्या. तेव्हा जानकी डोक्यावरती पदर घेते आणि म्हणते, या ऋषिकेश बसा. तेव्हा ऋषिकेश बसायला येणार तेवढ्यातच आजी म्हणते, थांब जानकी. तेव्हा नाना म्हणतात, काय झालं आता, आता का थांबवलं तुम्ही जानकीला? तेव्हा जानकी म्हणते, थांबू नाही तर काय करू, आता तुम्ही सांगा नानासाहेब, दरवर्षी इथे जानकीच पूजा करते ना, मग यावर्षी जर आता लक्ष्मीपूजनचा मान अवंतिकाला भेटला तर काय झालं? तेव्हा इथे आता सगळेजण गप्पच बसतात. तेव्हा आजी म्हणते, काय झालं, अवंतिकाने पूजा करणं तुम्हाला मान्य नाही की काय, भेदभाव करताय की काय त्यांच्यामध्ये? तेव्हा इथे आता नाना म्हणत असतात की त्यांच्यामध्ये आम्ही भेदभाव करतो हे तुम्हाला कुणी सांगितलं? सांगा ना, कुणी सांगितलं तुम्हाला? सुमित्रा, तुझ्या आईला तुझ्या भाषेमध्ये गप्प बसायला सांग. सणासुदीच्या दिवशी विनाकारण कुणाच्याही मनामध्ये विष पेरायला नको, त्यांना गप्प बसायला सांग आत्ताच्या आत्ता. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, अहो तुम्ही शांत व्हा ना, आई तू गप्प बस गं. तेव्हा आजी म्हणते, अगं मी कुठे काय म्हणाले, मी फक्त अवंतिकाला तिचा मान मिळायला हवा एवढंच तर म्हणाले ना. तेव्हा अवंतिका म्हणते, आजी जर माझ्या मानाचं तुम्ही बोलत असाल ना, तर या घरची मोठी सून म्हणून लक्ष्मीपूजनाचा मान तसं बोलायला गेलं तर तो जानकी वहिनींचाच आहे. आणि जानकी वहिनींनी इथे लक्ष्मीपूजनाची पूजा केली तरी माझी काही हरकत नाही आहे, मला एवढं त्याच्यामध्ये वाईट वगैरे वाटत नाही. आणि मानासाठी रुसणारी मी तर मुळीच नाही.
तेव्हा इथे आता लगेच आजी म्हणते, जाऊ दे, या घरामध्ये काही बोलायलाच नको, सगळेजण मला चुकीचं समजतात. तेव्हा जानकी म्हणते, आजी सणासुदीच्या दिवशी घरामध्ये रडारड नको. हे बघ अवंतिका, अगं आजी बरोबर बोलतायत. पूजा मी केली काय, तू केली काय? आपण दोघी या घरच्या सुना आहोत ना, आणि तू सुद्धा या घरची लक्ष्मीच आहेस. तेव्हा तू ये बरं, बस इथे. तू पूजा केलीस ना तरीसुद्धा माझी काही हरकत नाही आहे, उलट मला आनंदच आहे. ये बरं तू. सौमित्र भाऊजी तुम्ही पण बसा. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की तू पूजा केलीस तरीसुद्धा ती फळालाच येणार आहे. त्यानंतर इथे ऋषिकेश म्हणतो की सारंग आणि ओवी कुठे आहेत? तेव्हा जानकी म्हणते, सारंग भाऊजी आणि ओवी बाहेर फटाके वाजवत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ओवी आणि सारंग दोघेजण मज्जा करत असतात. ऐश्वर्याने किती प्रयत्न केले रणदिवेंची दिवाळी खराब करण्यासाठी. खूप प्रयत्न केले प्रेक्षकांनो. अक्षरशः स्क्रीनवरती बघताना सुद्धा आपल्याला ते वाईट वाटतं की बाबा इथे सगळे रणदिवे इतके प्रयत्न करतायत दिवस चांगले आणण्यासाठी, आणि इथे ही ऐश्वर्या आणि तो मास्कमॅन त्यांचं सगळं काही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतायत. पण त्याच्यातूनही आता असे चांगले पैसे मिळालेले असतात ज्याच्यातून रणदिवेंची दिवाळी अगदी चांगल्या पद्धतीने साजरी होत असते. सगळीकडे दरवर्षीप्रमाणे डेकोरेशन. त्याचबरोबर इथे आता सारंग म्हणत असतो, गुलाब अरे तू सुद्धा फटाके वाजव ना, जा तू पण पाऊस लाव. तेव्हा गुलाब म्हणतो, नाही नको दादा, तुम्ही दोघेजण फटाके लावा, पाऊस लावा. तुम्हाला एकत्र बघूनच माझं मन खूप आनंदी झालं आहे. तेव्हा सारंग म्हणतो, का पण? तेव्हा गुलाब म्हणतो, कारण गेल्या वर्षी ह्याच दिवाळीच्या सणामध्ये 2 कुटुंबाचे तुकडे झाले होते, आणि तेव्हा काय दिवाळी आणि कसलं काय, कशी ती दिवाळी गेली होती ती आपण बघितली ना. पण आता बघा, आपल्याकडे काही नाही आहे तरीसुद्धा संपूर्ण कुटुंब एकत्र आहे, आणि तुम्ही दोघेजण एकत्र दरवर्षीप्रमाणे इथे दिवाळी साजरी करताय. तुम्हाला असं आनंदी बघून मला खूप जास्त आनंद होतो आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गुलाबसुद्धा सगळ्यांबरोबर छान सेलिब्रेट करत असतो. तेवढ्यातच तिथे आलेली असते माया. माया म्हणते, अरे वा, तुम्ही इथे फटाके लावताय का? तेव्हा सारंग म्हणतो, अरे तुम्ही कधी आलात? तेव्हा माया म्हणते, हे काय मी आत्ताच आले. माया म्हणते, ओवी मी पण तुझ्याबरोबर फटाके लावू का? तेव्हा ओवी म्हणते, हो चालेल ना, तू सुद्धा माझ्याबरोबर फटाके लाव. तेव्हा इथे माया म्हणते, ओवी मला पण दे ना इथे फुलबाजे, पाऊस मला पण दे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, मी देतो ना, नाही म्हणजे माझ्याच बाजूला आहे ना, मी देतो तुम्हाला. तेव्हा तो एक फुलबाजा घेतो, त्यानंतर तो पेटवतो दिव्यावरती, आणि इथे आता मायाला देतो, आणि पाऊससुद्धा देतो. म्हणतो, जा आता पावसाने हा पेटवा बरं, म्हणजे तुम्हालासुद्धा छान वाटेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, सारंग म्हणत असतो, पण लांबूनच पेटवा, जास्त पुढे जाऊ नका, नाहीतर भीती वाटेल ना तुम्हाला. तेव्हा इथे माया म्हणते, आता तुम्ही काय मला ओवीच्या वयाचे समजताय की काय? तेव्हा सारंग हसतो आणि म्हणतो, नाही हो, ओवीच्या वयाचे नाही, पण तरीसुद्धा भीती वाटली तर तुम्हाला. तेव्हा इथे आता ओवी आणि इथे माया दोघी जणी आता पाऊस लावतात. तो पाऊस एकदाच जोरात पेटतो आणि लगेच विझतो. तेव्हा इथे माया आणि ओवी दोघीही घाबरतात. तेव्हा सारंग हसतो आणि म्हणतो, अरे तुम्ही किती घाबरलात, तुम्हाला भीती वाटते का? आणि सारंग हसायला लागतो. तेव्हा माया त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा विषय बदलण्यासाठी सारंग म्हणत असतो की तुम्ही मुंबईमध्ये कुठे राहता? तेव्हा माया म्हणते, का तुम्ही असं का विचारताय मला की मी मुंबईमध्ये कुठे राहते? तेव्हा सारंग म्हणतो, कारण मी जर कधी मुंबईमध्ये आलो, म्हणजे कसं आम्ही खत वगैरे घेऊन, माल वगैरे घेऊन आम्ही मुंबईमध्ये येत असतो ना, तेव्हा जर मी मुंबईमध्ये आलो तर तुम्हाला भेटणं होईल. तेव्हा इथे माया म्हणत असते, नाही पण आता तसं काही होणार नाही, तुमचं आणि माझं काही भेटणं होणार नाही, कारण आता तुमचा बिझनेस, तुमचं ऑफिस सगळं काही त्या माणसाच्या ताब्यात आहे ना, त्याने बळकावलं सगळं, त्याच्यामुळे आता तुमचं मुंबईला काही येणं होणारच नाही, त्यामुळे आपलं भेटणं होणार नाही. तेव्हा सारंग म्हणतो, असं काय बोलताय तुम्ही? अहो आता जरी त्याच्याकडे सगळं असलं तरी ते कायमचं असणार नाही आहे, जे आमचं आहे ते आमच्याकडे परत येणारच ना. तेव्हा प्रेक्षकांनो, माया आता गप्पच बसते. तेव्हा सारंग म्हणत असतो, मग आता जेव्हा सगळं काही आमचं परत येईल तेव्हा आम्ही पुन्हा मुंबईला येऊच की माल घेऊन, मग तेव्हा आल्यानंतर मी तुम्हाला भेटायला येईन ना. तेव्हा माया म्हणते, पण का, तुम्ही का भेटायला याल मला? तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, आता हाय का, आपली एवढी चांगली मैत्री झाली, मग आम्ही मुंबईमध्ये आल्यानंतर जर तुम्हाला भेटायला आलो तर तुम्ही भेटणार नाही का? त्यानंतर प्रेक्षकांनो, भेटायची गोष्ट काढल्यानंतर माया मात्र गप्पच बसते. माया काहीसुद्धा बोलत नाही.
ती इथे आता कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता सारंगला इग्नोर करत ती आता फटाके वाजवायला ओवीबरोबर पुढे जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगचं लक्ष मायाकडे असतं. सारंग आपल्या मनामध्ये म्हणत असतो, अशा काय ह्या, म्हणजे मी भेटायची गोष्ट केली तर यांनी काही उत्तरच दिलं नाही, म्हणजे याचा अर्थ मी यांना भेटू नये असं यांना वाटत असेल का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र आणि अवंतिका दोघेजण आता आरती हातामध्ये घेतात आणि पूजा करत असतात. इथे मधी जानकीसुद्धा हेल्प करत असते. त्यानंतरला दोघेजण इथे आता छान पद्धतीने पूजा करत असतात. जानकीने इथे अवंतिकाला मान दिलेला असतो, कारण तीसुद्धा त्या घरची लक्ष्मीच आहे. जे पैसे आता त्यांना मिळालेले असतात ते पैसेसुद्धा इथे देवाजवळ ठेवण्यात आलेले असतात आणि त्या आता पैशांची छान पद्धतीने इथे आता पूजा वगैरे केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी आलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे लगेच लक्ष्मीची पूजा झालेली असते. ओवी आणि इथे माया दोघीजणी आता फटाके वगैरे लावत असतात. सारंग त्यांना बघून एन्जॉय करत असतो, पण सारंगच्या मनामध्ये एक विचार मात्र येतोच आणि तो म्हणजे की जेव्हा मी मायाला भेटायची गोष्ट केली तेव्हा मायाने काही उत्तर का नाही दिलं, म्हणजे त्यांना आम्हाला भेटायची इच्छा नाही आहे का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळे रणदिवे एकत्र येऊन लक्ष्मीपूजनाची तयारी करतात. छान पद्धतीने लक्ष्मीपूजन साजरंसुद्धा करतात. लक्ष्मीचा वास ज्या ठिकाणी असतो, कितीही कुणीही प्रयत्न केले प्रेक्षकांनो, तरीसुद्धा लक्ष्मीला जिथे यायचं असतं ती तिथे येतेच आणि म्हणूनच रणदिवेंच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे आणि म्हणूनच हॉस्टेलच्या मुलांनी बरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच त्यांचं पेमेंट केलेलं असतं आणि रणदिवेंच्या घरामध्ये लक्ष्मी आलेली असते आणि नुसती आलेली नसते तर प्रेक्षकांनो, तिची पूजासुद्धा झालेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे ऐश्वर्या आता हवे तेवढे दागिने घालत असते. खूप दागिने घालते ती, गळ्यामध्ये, हातामध्ये बांगड्या. त्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते की माझ्याकडे एवढा पैसा, एवढे दागिने आहेत, त्या रणदिवेंकडे काय आहे? त्या रणदिवेंकडे तर दिवाळीचा एक दिवा लावण्यासाठी सुद्धा पैसे नसतील, नाही का? तेव्हा इथे आता ऐश्वर्याला आनंद होत असतो या गोष्टीचा की रणदिवेंकडे काहीसुद्धा नसणार आहे. पण इथे संपूर्ण रणदिवे एकत्र येऊन आता इथे छान आता फटाके वगैरे लावत असतात. इतके प्रयत्न केलेले असतात रणदिवेंची दिवाळी खराब करण्यासाठी, पण शेवटीला काय झालेलं असतं, सगळे रणदिवे एकत्र येऊन दिवाळी साजरी करतच असतात. तेव्हा जानकी म्हणत असते, कुणी कितीही प्रयत्न करू दे, पण लक्ष्मी ज्या घरामध्ये येणार असते ती त्या घरामध्ये येतेच, जशी ती आता आपल्या घरामध्ये आलेली आहे आणि छान पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतोय. तेव्हा सगळेजण आता इथे फटाके वगैरे लावत असतात, सुरसुरे लावत असतात आणि आनंदाने इथे दिवाळी सेलिब्रेट करत असतात, आनंदाने इथे एन्जॉय करत असतात. ऐश्वर्याने खूप प्रयत्न केलेले असतात दिवाळी खराब करण्यासाठी, पण रणदिवे मात्र कठीण प्रसंगातून सुद्धा दिवाळी चांगलीच साजरी करतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचे दागिने बघितल्यानंतर कावेरी म्हणत असते की ऐश्वर्या, अगं एवढे दागिने आहेत तुझ्याकडे, एवढा पैसा आहे, पण हे सगळं काय कामाचं गं? म्हणजे बघ ना स्वतःकडे, इतकी नटली आहेस, सजली आहेस तू, पण शेवटीला तुझ्याबरोबर आहे का कुणी? अगं शेवटीला एकटी पडली आहेस तू, एकटी, कुणी नाही आहे तुझ्याबरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या नेहमीप्रमाणे आपल्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत इथे आता दिवे लावत असते आणि तिच्या साडीचा पदर एका दिव्यावरती पडतो आणि तो जळतो, त्याला आग लागते. कारण प्रेक्षकांनो, इथे आता सुरुवात झालेली असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जानकीकडे लक्ष्मी आलेली असते आणि त्याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इथे ऐश्वर्याच्या पदराला आग लागलेली असते, म्हणजे आता विनाश अटळ आहे हे आता दिसून आलेलं असतं.